आज मुंबई धुक्याच्या चादरीतून बाहेर आली होती. शहर अगदी खुलून गेल्यासारखं वाटलं. नेहमीच्या मानाने प्रदूषण बरंच कमी झालं होतं. 6 दिवसांपूर्वी मुंबईतील प्रदूषणाबद्दल, येथील हवेची गुणवत्ता 350 AQIच्या पार गेल्याबद्दल एक व्हिडिओ बनवला होता, ज्यात प्रदूषणाचे नियम न पाळणाऱ्या बांधकामांची या प्रदूषणात महत्त्वाची भूमिका असल्याचं अधोरेखित केलं होतं. जो व्हिडिओ लाईकपेक्षा जास्त शेअर केला गेला. 2 दिवसांपूर्वीच आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रदूषणाची दखल घेत शहरातील बांधकामांना 7 दिवसांसाठी थांबवण्याची मागणी केल्याचं कळलं. सरकारने देखील प्रदूषणाची गंभीर दखल घेत शहरातील 1047 बांधकाम प्रकल्पांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले. मुंबईतील एकूण 2224 सक्रिय बांधकाम प्रकल्पांपैकी 88% प्रकल्पांनी हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स बसवले. ज्यांनी हे सेन्सर्स बसवले नव्हते किंवा जे धुळीचे नियम पाळत नव्हते त्यांच्यावर गेल्या 48 तासात कडक कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेला AI आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बांधकामांवर 24 तास लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. या आणि अशा अनेक कारणांमुळे आज मुंबई ब्रिदेबल होती. नजर लांबपर्यंत जात होती, ज्यात बरंच लांबचं दिसलं. जाब विचारणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले जबाबदार राजकारणी आणि शासन दिसलं. आज प्रदूषणातून नाही, निराशेतून बाहेर आलेल्या मुंबईचं भविष्य दिसलं.